साहेब उजव्या बाजूला सगळे पांढऱ्या टोप्या घातलेले पोलीस पाटील आहेत. काल त्यांच्यासाठी तुम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला. साहेब गेली कित्येक वर्ष पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं पाहिजे, अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवलं पाहिजे, यासाठी आंदोलनं व्हायची. परंतु संवेदनशील जर सरकार असेल तर कशा पद्धतीनं निर्णय घेतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कालची कॅबिनेट मिटिंग होती. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, आपण साहेब असाल, अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली काल कॅबिनेटनं देखील पोलीस पाटलांचं मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला. हा देखील महत्त्वपूर्ण निर्णय हा पोलीस पाटलांच्या दृष्टीनं आहे. आता पोलीस पाटलांनी विश्वनाथ पाटील साहेब ठरवलं पाहिजे, ज्यांनी मानधन वाढवलंय त्यांच्यासाठी काय करायचं, की भंपकगिरी करतात त्यांच्यासाठी काय करायचं. देवेंद्रजींना तुम्ही देखील शब्द दिला पाहिजे की कायदा आणि सुव्यवस्था, मी बाकीच्या बाबतीतलं काय बोलत नाही, कायदा आणि सुव्यवस्था गावामध्ये अबाधित राखण्यासाठी आम्ही 100% देवेंद्रजींच्या सोबत आहोत, हा निश्चय तुम्ही घेतला पाहिजे, तरच सत्कार करायला मी देणार आहे. तुमची मागणी होती साहेब यांची 12,000ची, तुम्ही केले 15,000. त्याच्यामुळे तुमच्यावर दुप्पट प्रेम दाखवण्याचं काम या सरकारमधनं झालं, याची नोंद देखील पोलीस पाटलांनी ठेवली पाहिजे. आज अंगणवाडीच्या सेविका देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना मोफत मोबाईल देण्याचा कार्यक्रम आज या रत्नागिरी जिल्ह्यामधला आदरणीय देवेंद्रजींच्या हस्ते सुरू झाला. मला अंगणवाडी सेविकांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की कोविडच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं डॉक्टरांनी काम केलं त्याच्यापेक्षा घराघरामध्ये जाऊन कोविड बाहेर काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या अंगणवाडी सेविकांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना देखील मानधन वाढवण्याचा निर्णय कालच्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आला. आता तुम्ही काय करायचं हे देखील तुम्ही ठरवलं पाहिजे. तुम्ही मानधनावर काम करतात तेव्हा तुम्हाला कसलीही अडचण नाही. माझं सांगण्याचा मतितार्थ अंगणवाडी सेविकांच्या देखील लक्षात आला असेल. जे सरकार तुमच्या मागं उभं राहतं, पोलीस पाटलांच्या मागं उभं राहतं, अंगणवाडी सेविकांच्या मागं उभं राहतं, या सरकारचं समर्थन करण्यासाठी आपण देखील भविष्यामध्ये पुढे आलं पाहिजे, ही देखील प्रामाणिकपणाची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे.